जात असताना मध्येच एवढी मोठी रांग बघितली. शेतकरी इथं उभे, डॉक्टरांना भेटलो, काही कृषी कंपनीमध्ये मार्केटिंगचं काम करणाऱ्या लोकांना भेटलो, काही शिक्षकांना भेटलो, काही सर्वसामान्य लोकांना भेटलो, पेट्रोल पंप मालकांना सुद्धा भेटलो. मी असेल, सुनील भाऊ भुसारा असतील, दत्ताभाऊ जिल्हाध्यक्ष असतील, चव्हाण भाऊ इथले नेते असतील, असे सर्वच आमचे पदाधिकारी होते. सर्वांची चर्चा केली. शेतकऱ्यांचं एक मत आलं की एका नेत्याने भाजपच्या म्हणजे महाजन साहेबांनी जे शेतकऱ्यांबद्दल एक वक्तव्य केलं. काय केलं की शेतकरी जास्तीत जास्त डिझेल आपल्या डब्यात घेऊन तिथं काळा बाजार करतात. म्हणजे शेतकरी हे पेट्रोल आणि डिझेल बाहेर जाऊन विकतात असं महाजन साहेबांनी दुर्दैवाने त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं. अहो, हे अतिशय दुर्दैवी आहे. तुम्ही शेतकऱ्याला जर काळा बाजार करणारे लोक म्हणत असाल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आमचं एकच मत आहे, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जर कोण काळा बाजार करत असेल तर हे सर्व मंत्री करतात, नेते त्याच्यामध्ये करतात. आता याच्यामध्ये 2-2.5 लिटर डिझेल बसेल, कुठेतरी जास्तीत जास्त 30-35 लिटर डिझेल प्रत्येकाला दिलं जातं. ट्रॅक्टर जर 4 तास चालला त्यातच ते डिझेल संपतं. आता शेतामध्ये काम करायचं का इथं लाईनीत उभं राहायचं? ठीक आहे, मेलोडी चॉकलेट तुम्ही मोफत कोणालाही देऊ शकता. पेट्रोल काय मोफत मिळत असतं का? 112 रुपयाला पेट्रोल चालू आहे, 100 रुपयाच्या आसपास कुठे डिझेल चालू आहे. आणि हा पैसा या कष्टाळू शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो, मगच त्यांना डिझेल आणि पेट्रोल मिळतं. कुणी फुकटात देत नसतं. आणि याच्यात असे तुम्ही वक्तव्य करता, या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. आणि हे जर बघितलं प्रामुख्याने डिझेल आणि पेट्रोल लोकांना कुठं कमी पडते तर हे सर्व उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी पडते, खानदेश या भागामध्ये, त्याच्याचबरोबर मराठवाड्यामध्ये कमी पडते आणि विदर्भामध्ये कमी करते. म्हणजे कुठेतरी इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही टिमकी वाजवायची की मराठवाड्यांबद्दल आम्ही विचार करतो, त्यांच्या विकासाचा आम्ही विचार करतो, विदर्भाचा विचार करतो, आम्ही उत्तर महाराष्ट्राचा विचार करतो. आणि या भागामध्येच जर आज डिझेल आणि पेट्रोल कमी असेल आणि अशा पद्धतीने जर शेतकरी रांगा टाकत असतील, करत असतील, त्याला जबाबदार सरकार आहे ना. मायबाप जनताचा पालक आहे ना आमचा, या राज्याचा आणि या देशाचा. आणि मग कुठेतरी हे सरकार कमी पडल्यामुळे आज या शेतकऱ्याला तिथं अडचण, कष्टकऱ्यांना अडचण, सामान्य लोकांना आज लाईनीत उभं राहावं लागतंय. खरंच दुर्दैवी गोष्ट आहे. आमचं मत आहे, ही परिस्थिती आजची असेल ना तर त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, जे MLC इलेक्शन लागले ना त्यात तसे घोडा बाजार होणार आहे. नगरसेवकाला तुम्ही 10-20 लाख रुपये देणार आहात, जिल्हा परिषद सदस्याला 10-20 लाख तुम्ही देणार आहात. खरंच खर्च कमी करायचा असेल, घोडा बाजार कमी करायचा असेल तर इलेक्शन जरा बाजूला ठेवा. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे, सामान्य लोकांची काय परिस्थिती आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले त्यामुळे सामान्य लोकांना काय अडचण येते याच्याकडे थोडंसं त्या ठिकाणी लक्ष द्या. आणि जर नाही दिलं ना तर मला सांगायचं मंत्र्यांना, हेच कॅन घेतील लोक आणि तुमच्या डोक्यात घालतील, अशी या राज्यामध्ये, देशामध्ये परिस्थिती आहे. त्यामुळे सामान्य लोकांना गृहीत धरू नका. आणि कदाचित आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेट्रोल आणि डिझेलची कमतरता पुढच्या काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना अंधारात ठेवू नका. काळा बाजार लोक करतायत, सामान्य लोक काळा बाजार करतायत असं कृपा करून तुम्ही बोलू नका, नाहीतर तुम्हाला हे महागात पडेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे अश्रू त्याचं पाण्याचे, पण आता बऱ्याच ठिकाणी शेतकरी करत असल्यामुळे आता ते अश्रू रक्ताचं झालेलं आहे आणि त्याला पूर्णपणे हे सरकार त्या ठिकाणी जबाबदार असेल, हे याद राखा. एवढंच या ठिकाणी सांगतो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.